Good morning, dear students. Last Friday, we started with sixth chapter from your general science textbook, that is measurement of physical quantities. In that, we have seen what is physical quantity, then types of physical quantity as scalar and vector. We have also studied mass and weight in detail. Then we have seen standardized measurement and prevailing systems of measurement as MKS system and CGS system. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या शुक्रवारी आपण तुमच्या जनरल सायन्सच्या टेक्स्टबुकमधील 6व चॅप्टर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज हे शिकलो. त्यामध्ये फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, त्याचे टाइप्स, स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी, मास आणि वेट या क्वांटिटीज विषयींची माहिती, स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट म्हणजे काय, MKS आणि CGS सिस्टीम हे कसं प्रमाण आहे, हे सगळं काही शिकलो. आज आपल्याला काय शिकायचंय बघा. सुरुवात करूया फंडामेंटल क्वांटिटीज पासून. काय म्हटलंय? It is enough to select a few out of the many quantities and standardize their units. खूप क्वांटिटी आहेत, पण त्यापैकी काहीच क्वांटिटी आपण घेतल्या आणि त्यांचं युनिट स्टँडर्डाइज केलं तरी ते पुरेसं आहे. मग यामध्ये आपण कोणकोणत्या क्वांटिटीज घेऊ शकतो, जसं की लेंथ अँड टाइम. Of course, a standard fundamental unit must be available to all and it must not be variable. हे साहजिक आहे की हे जे स्टँडर्डाइज्ड युनिट आपण घेतो, फंडामेंटल युनिट, ते सगळ्यांना सहज उपलब्ध पाहिजे आणि ते बदलायला नको, प्रत्येक ठिकाणी सारखं पाहिजे. Such quantities are called fundamental quantities and their units are called standard units. The units of quantities, length and time needs to be standardized. यांना आपण फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये घेतो. कोणाला? लेंथ आणि टाइमला, तसेच मास सुद्धा. आता आपल्याला शिकायचे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. An international system of units based on 7 fundamental units called System International. It is currently used all over the world. ही जी इंटरनॅशनल सिस्टीम आहे युनिट्सची, ती संपूर्ण जगभरात वापरतात. इट इज अल्सो कॉल्ड द मेट्रिक सिस्टीम. त्याला आपण मेट्रिक सिस्टीम असे सुद्धा म्हणतो. द नेम्स अँड सिम्बॉल्स ऑफ द युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज, that is length, time and mass, are given in your textbook on page number 43. तुम्ही जर तुमच्या पुस्तकाचं पेज नंबर 43 बघितलं तर त्यावर एक टेबल दिलेला आहे. यामध्ये काही क्वांटिटीज, त्यांचे युनिट्स आणि त्यासाठी वापरलेले सिम्बॉल हे दाखवलेले आहेत. कसे आहेत ते बघा. लेंथ साठी मीटर आपण वापरतो आणि मीटर पैकी m हा त्याचा सिम्बॉल आहे. मास या क्वांटिटीचं युनिट आहे किलोग्राम आणि किलोग्रामचा सिम्बॉल आहे kg. टाइम साठी युनिट आहे सेकंद आणि त्याचा सिम्बॉल आहे s. ओके, सो दिस इज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. त्याला SI कॅपिटल अक्षरामध्ये असं दाखवतात. आता स्टँडर्ड्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. स्टँडर्ड म्हणजे प्रमाण, म्हणजे जे सर्वत्र सारखं वापरतात ते. As the standard of mass, a solid cylinder made of a platinum iridium alloy, it's kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये प्लॅटिनम इरिडियम या अलॉयचा, अलॉय म्हणजे संमिश्र,
एक भरीव दंडगोल म्हणजे सॉलिड सिलेंडर ठेवलेलं आहे. त्याचं मास 1 किलोग्राम आहे असं आंतरराष्ट्रीय करारानुसार ठरवलेलं आहे. मग आता ॲज पर द इंटरनॅशनल अग्रीमेंट दिस मास इज कॉल्ड किलोग्राम. ऑफिशियल accurate copies of the prototype are kept in the standardizing laboratories institutes all over the world. मग हे झालं पॅरिसमध्ये. मग पॅरिस शिवाय इतरही ठिकाणी याच्या ऑफिशियल ॲक्युरेट कॉपीज, कॉपी तुम्हाला कळतं, समजा तुमच्याकडे एखादं पेज लिहिलेलं आहे त्याचा आपण झेरॉक्स काढतो की नाही, तर तसंच या सिलेंडरच्या ॲक्युरेट कॉपी, अगदी 1 किलोग्राम म्हणजे शार्प 1 किलोग्राम, याचा प्रोटोटाईप वेगवेगळ्या ठिकाणी जगभरामध्ये वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये, प्रयोगशाळांमध्ये आणि संस्थांमध्ये ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे बघा, 2 फाईन लाईन्स आर एनग्रेव्ड ऑन अ प्लॅटिनम इरिडियम बार kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. म्हणजे पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ठेवलेल्या प्लॅटिनम इरिडियम संमिश्राच्या आदिरूप पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत आणि या 2 रेषांमधील अंतर हे मीटर आहे असं प्रमाण मानलं जातं. The distance between these 2 lines is accepted as the standard meter. Accurate copies of this prototype are made and distributed to standardizing laboratories, institutes all over the world. आणि याच्या सुद्धा अचूक प्रती तयार करून जगभरात प्रमाणीकरण करणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये आणि संस्थांमध्ये दिलेल्या आहेत. हे झालं मास आणि लेंथ यांचं, डिस्टन्स यांचं. मग आता टाईमचं काय? द टाईम रिक्वायर्ड फॉर 1 रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ ॲक्युरेट डिव्हाइस. पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे तुम्हाला माहिती आहे, आणि तिला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आपण 24 तास आहे असं गृहीत धरतो. मग हा वेळ एका अचूक अशा डिव्हाइसने मोजल्या जातो, अचूक साधनाने मोजल्या जातो. मग टू स्टँडर्डाइज 1 सेकंड 1 hour इज कन्सिडर्ड टू हॅव 60 minutes अँड 1 minute 60 seconds. मग यातील त्या तासांचे 24 तासांचे रूपांतर मिनिटांमध्ये आणि मग मिनिटांचं डिव्हिजन सेकंदांमध्ये याप्रमाणे केला जातं. हे झालं स्टँडर्ड्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर व्हेरियस मेथड्स ऑफ मेजरमेंट दिसतात. हे सध्या आपण जे काही वापरतो ना त्यांची चित्र मी तुम्हाला इथे दाखवलेली आहेत. उदाहरणार्थ आपण तराजू वापरतो किराणा दुकानात गेल्यानंतर किंवा भाजी आणायला गेल्यावर. त्यानंतर दूध जर आणायचं असेल, दूध बॅग नाही म्हणजे दूध जर सुटं आणायचं असेल तर आपण 500 ml 200 ml याचे असे मेजरिंग सिलेंडर्स वापरतो. त्यानंतर जे लोक काम करतात, उदाहरणार्थ फर्निचरचं काम असेल किंवा रस्ता तयार करण्याचं काम असेल, घर बांधण्याचं काम असेल, तर ती जी मीटर पट्टी किंवा फूटपट्टी ते वापरतात, ती मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे टेलर लोक, तुमच्या घरी तुम्ही ही पाहिली असेल कदाचित किंवा नसेल पाहिली तर तुम्ही जिथे कुठे कपडे शिवायला देता त्या ठिकाणी अशा प्रकारची एक, ती तुम्हाला जी येलो कलर मध्ये दाखवली ना गुंडाळलेली, तशी मीटर टेप वापरतात. तर हे असे वेगवेगळे साधनं आहेत मेजरमेंट्सचे, वेगवेगळ्या पद्धती आहेत. लांबी मोजण्यासाठी आपण ही अशी मीटर पट्टी वापरू शकतो. जुन्या काळी हाताची वीत असते ना त्याचा उपयोग करायचे, आपल्या पायांचा उपयोग करून मोजायचे, पण ते अचूक होत नव्हतं. मग आपलं मापन अचूक व्हावं, ॲक्युरेट मेजरमेंटसाठी आपण या सगळ्या साधनांचा उपयोग करण्याला सुरुवात केली. आता हे अचूक मापन का आवश्यक आहे? इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. ॲक्युरेट मेजरमेंटचं काय इम्पॉर्टन्स आहे तर बघा, हाऊ ॲक्युरेट अ मेजरमेंट मस्ट बी डिपेंड
मस्ट बी डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज. आपण कोणत्या गोष्टीसाठी मापन करतो आहे यावर ते मापन अचूक असणं किती आवश्यक आहे हे डिपेंड आहे. उदाहरणार्थ बघा, जेव्हा स्पोर्ट्समध्ये कॉम्पिटिशन असते 400 मीटर किंवा 100 मीटर रनिंगची, त्यावेळेला जर 2 खेळाडू एकाच वेळी पोहोचले त्या अंतिम रेषेवर असं आपल्याला दिसतंय समजा आपल्या साध्या डोळ्यांनी, तर त्यातला नेमका विजेता कोण आहे असं समजायचं. त्यासाठी कॅमेरानी रिप्ले करतात, ॲक्शन रिप्ले, आणि अगदी मायक्रो सेकंदचा जरी फरक असेल तरीही तो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेला असतो. तर अशा प्रकारे अगदी मायन्यूट मेजरमेंटमध्ये काही फॉल्ट राहायला नको यासाठी आपल्याला ती स्टॉपवॉच किंवा ते कॅमेराचा रिप्ले हे सगळं करणं फार आवश्यक असतं. तर अशा प्रकारे ॲक्युरेट मेजरमेंट हे इथे आवश्यक आहे. याशिवाय समजा आपण एखाद्या किराणा दुकानात गेलो किंवा भाजी आणायला गेलो, तर ते लोक आपल्याला थोडं कमी थोडं जास्त देतात आणि आपण ते ॲक्सेप्ट पण करतो. उदाहरणार्थ जर तुम्ही एखादी भाजी घेतली, फळ घेतलं, तुम्ही 1 किलो मागितलं तर एखादं फळ थोडंफार जास्त कमी होत असतं आणि ते आपण ॲक्सेप्ट करतो. कारण जर एखादं फळ कमी केलं तर कदाचित 1 किलोपेक्षा कमी भरेल, एखादं फळ जास्त टाकलं तर 1 किलोपेक्षा जास्त भरेल, मग ते काय आपल्याला फळ कट करून देणार नाहीत. पण जर आपल्याला सोनं घ्यायचं असेल तर अशा वेळेला अगदी ग्राम सुद्धा जास्त जाऊ देत नाहीत, मायक्रोग्राम सुद्धा जास्त जाऊ देत नाहीत, ॲक्युरेट मेजरमेंट देतात, कारण ते फार मौल्यवान आहे. अशा प्रकारे आपण मेजरमेंट कोणत्या परिस्थितीत कोणत्या वस्तूचं करतो आहे यावर ते किती ॲक्युरेट असणं गरजेचं आहे हे ठरतं. बघा, accordingly an appropriate device has to be used for the measurement. मग त्यानुसार एखादं डिव्हाइस आपण कोणतं वापरायचं हे ठरलं जातं. Measurement of substance that are precious, of great importance and used in very small quantities is done meticulously and accurately. Due to advancements in technology, devices that measure very small magnitudes of quantities like distance, mass, time and temperature are available now. मग त्यानुसार आज आपल्याला हे सगळे क्वांटिटीज मोजण्यासाठीचे ॲक्युरेट मॅग्निट्यूड्स यावे म्हणूनचे डिव्हायसेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता यानंतर आपल्याला शिकायचे मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट मोजतो तेव्हा त्यात काय त्रुटी राहून जाते, काय चूक होतं. तर बघा, त्या चूक होण्याची 2 कारणं आहेत. नॉट युझिंग द ॲप्रोप्रिएट डिव्हाइस, आपण कदाचित साधन योग्य वापरलं नाही, किंवा दुसरं नॉट युझिंग द डिव्हाइस प्रॉपरली, साधन कदाचित योग्य असेलही पण ते आपण वापरण्याची पद्धत चुकीची आहे. तर अशा प्रकारे आपण मोजमाप करताना अशा चुका करू शकतो, तर त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. समजा आपण काही वस्तू विकत घ्यायला गेलो तर आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? पॉइंट्स टू रिमेंबर व्हाईल बाईंग थिंग्स. समजा आपण भाजी घेतोय किंवा किराणा मालाच्या दुकानातून किराणा घेतोय, तर डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट्स अँड मेजर्स. म्हणजे जिथे आपण ती वस्तू मोजतोय, वस्तुमान मोजतोय त्यावर त्याचा शिक्का आहे का डिपार्टमेंटचा, ते बघणं गरजेचं आहे. इज द बॅलन्स स्टेबल, तो तराजू स्थिर आहे का. इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट, त्याचं जे पॉइंटर असतं ते नीट आहे का. इज द वेट मेड ऑफ मेटल, ते जे काही वेट आहे ते मेटलचंच बनलेलं आहे किंवा नाही. हाऊ इज द बॅलन्स हेल्ड, तो तराजू कसा पकडलेला आहे. हॅज द अंडरसाइड ऑफ पॅन ऑफ द बॅलन्स बीन टॅम्पर्ड विथ, त्याची जी तळाची बाजू आहे ती नीट बघून घ्यायला पाहिजे, तपासायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कशासाठी? की जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण आपलं 6th चॅप्टर
मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज हे संपवलेलं आहे. आता यानंतर एक्सरसाइजमध्ये टोटल 6 प्रश्न विचारलेले आहेत. यात राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स आहे, हु इज माय कंपॅनियन आहे, एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल्स आहे. तर त्यातले तुम्हाला जे काही प्रश्न सोडवता येतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला ज्या स्लाइड्स दाखवल्या आहेत त्या नीट ऑब्झर्व करा, त्यातील पॉईंट्स लिहून काढा. आज मी तुम्हाला पेज नंबर 43 आणि 44 वरची माहिती शिकवली, तर पुस्तकातील हे पेजेस नीट वाचा आणि सविस्तर अभ्यास करा. पुढच्या शुक्रवारी आपण 7वं चॅप्टर सुरू करणार आहोत, मोशन, फोर्स अँड वर्क. पण त्यापूर्वी तुम्ही या आत्तापर्यंत शिकवलेल्या सगळ्या चॅप्टर्सचा नीट अभ्यास करावा. टेक्स्टबुक नीट वाचावं. वाचून झाल्यानंतर त्यातील पॉईंट्स काढा आणि ते तुमच्या वहीत लिहून काढा, की जेणेकरून तुम्हाला जर पुन्हा अभ्यास करायचा असेल तर त्या पॉईंट्सवरून पुस्तकात काय लिहिलेलं होतं हे तुम्हाला सहज लक्षात यावं. आता तुम्ही एवढे मोठे झालेले आहात की एखादी गोष्ट वाचली, आता हे तुम्हाला शिकवून झालंय, म्हणजे त्यात नेमकं काय म्हटलंय हे तुम्हाला कळतंय. मग टेक्स्टबुकमधून तुम्ही स्वतःचे पॉईंट्स काढू शकायला पाहिजे. ते तुम्ही स्वतः काढायला शिका आणि एक्सरसाइजमधल्या प्रश्नांची उत्तरं शक्य जर असतील, ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं तुम्हाला शक्य आहे, सहज मिळतायत, स्वतःला समजतायत, ती लिहून काढा. एवढा अभ्यास तुम्हाला पुढच्या शुक्रवारपर्यंत करायचा आहे. त्यानंतर पुढच्या शुक्रवारी मग आपण सुरू करणार आहोत 7th चॅप्टर, मोशन, फोर्स अँड वर्क. ओके, बाय टिल देन.